तुम्हाला माहिती का, मराठी भाषा इतकी छान आहे ना. मला आजकाल रस्त्याने कोणी भेटलं ना, हो तुमच्या आईची कविता खूप चांगली आहे, तर मला एक 5-10 सेकंद जातात ते कळायला की आपल्याला शिवी देत नाही, आपल्याला सांगते की तुमच्या आईची कविता खूप चांगली आहे. तर बघा, ही आईवरती लिहिलेली कविता तुम्हाला का ऐकावीशी वाटत असेल, त्याचं कारण असं आहे की ते जे नातं आहे आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं, याची आपल्याला खात्री आहे की आपण कितीही बदमाश असलो, आपण कितीही स्वार्थी असलो, तरी ते नातं, ती भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रामाणिक असते. आपल्या आईविषयी आपल्याला वाईट वागावं असं वाटतच नाही, आणि ते वाटूच शकत नाही, कारण आईची आपली नाळ जोडलेली असते, आणि आई ही जगातला एकमेव प्राणी जिला वाटत असते आणि बा की याचं भलं व्हावं, याचं छान व्हावं. आईवरच्या 2 माझ्या टीका आहेत, तुम्हाला कुठली ऐकायची? दोन्ही नाही, एवढं मानगत लागतं मग दोन्हीला. गंमत कोणती जी तुम्हाला आता या काळात उपयोगाची आहे ती तुम्हाला ऐकवतो. आणि ही कविता किती, आता आपल्याला वाटतं ना की स्पर्धा खूप आहे तुमची मॅडम प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर एका आई आणि मुलाच्या संवादावरती ही कविता लिहिलेली होती, ती तुम्हाला ऐकवतो. की धपाधप पाय आपलं एक लेकरू घरी आलं. बघा, आता आपण नाही का तिन्ही सांजेचा दिवा आपण म्हणतो, आता आपण दिवा प्रज्वलन केलं, तसा तिन्ही सांजेला आपल्या घरात दिवा लागतो. आणि काय होतं ना, जगामध्ये आपण जे मित्रांना किंवा मैत्रिणींना वाईट बोलू शकत नाही की त्याला आपल्याविषयी काय वाटेल, आपली इमेज खराब होईल, ते आपण घरामध्ये जाऊन वाईट वाईट वागतो आणि बोलतो. त्यामुळे असं लिहिलं की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तुमच्यासारखाच एखादा मुलगा किंवा मुलगी असेल ज्याला राग आलाय कसला तरी, धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. रात्र झाली नव्हती हे लिहिण्यामागे अर्थ असा आहे की अजून अंधार व्हायची स्टेज यायची आहे, काहीही बिघडलेलं नाहीये. तिन्ही सांजेची वेळ ही 2 अर्थांनी आपल्याला हलवून टाकू शकते. एकतर तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावला तर प्रसन्न वाटतं, पण तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला कधी कधी आता ही वेळ संध्याकाळची थोडं बोर होतंय, ही वेळ वापरायची कशी ते आपल्या हातात. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आशीर्वाद देताना तू काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं, तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय लागतं. कधी तुम्ही तणतण फणफण केली ना तर आई कधीच म्हणत नाही आता सांग. आई म्हणते 2 घास खाऊन घे, आधी डोकं शांत कर आणि मला सांग. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झाले फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्यात. हे होतं बघा आपल्याविषयी, आपण काहीच करत नाही एखाद्याचं वाईट, तरी सुद्धा माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्याकड. बरं, वाईट ह्याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलं. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाली, तू त्यांचा त्रास सांगितला. आई म्हणाली, बाळा
तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले रे, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना, तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायचे स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. सोडून दे ना, कशाला विचार करायचा, सोडून दे ना, तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस ना, हे जर केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तुमच्या आयुष्यात असा प्रकाश देणारी आई कायम असावी आणि तिने तुम्हाला असा प्रकाश देत असेल तर तो तुम्ही ओळखा आणि तुमचा उत्कर्ष करून घ्या. धन्यवाद. माझा संध्याकाळी 7 वाजता मुंबईमध्ये नाटकाचा प्रयोग आहे. मी आता निघतो. पुन्हा भेटूया. ऑल